नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजकालचं दैनंदिन आयुष्य फार धावपळीचं, धकाधकीचं झालंय. कुणाला कोणासाठी वेळ नाहीये, बोलायला नाही. एवढंच काय तर खायला सुद्धा वेळ नाही आणि खाऊ घालायला सुद्धा वेळ नाही. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी हॉटेलिंग, इन्स्टंट फूड या गोष्टी फार कमी होत्या, म्हणजे नव्हत्याच. पण आता याचं प्रमाण घरी शिजवत असलेल्या अन्नापेक्षा दुप्पट वाढलंय असं वाटतं की नाही? कारण आहेच तसं. एक फार छान पोस्ट वाचनात आली, जी खरंच जुन्या दिवसात घेऊन गेली आणि वाटलं की खरंच ते दिवस परत यावे, ते विचार परत यावेत, तो वेळ परत मिळावा आणि खरंच त्या विचारातून तशी कृतीसुद्धा व्हावी. कशाला बाहेरचं या शीर्षकाखाली एक पोस्ट वाचनात आली आणि त्यातून हे सगळे विचार मनात आले. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ही पोस्ट तुमच्याशी शेअर करते. जेव्हा मी शाळेतनं घरी यायचे तेव्हा पोळी, भाजी, भात, आमटी असं जेवण बऱ्याच वेळा तयार असायचं. आईचं काम आटोपलेलं असायचं. मला भात आवडायचं नाही, त्यामुळे माझ्यासाठी 2 पोळ्या आणि भाजीबरोबर 3री पोळी कुस्करून आणि त्यावर गरम आमटी आणि तूप हे ठरलेलं जेवण. भाज्यासुद्धा अगदी त्यावेळी ठरलेल्या असायच्या, म्हणजे आठवड्यातून 2दा पालेभाजी, ती कमी पडते म्हणून सोबतीला घरचं लोणचं, चटणी, गुरुवारी हमखास बटाट्याची उपवासाची भाजी, एरवी बाकीचे दिवस मटकी, फरसबी, गवार, वांगी ह्या सगळ्या मध्यमवर्गीय भाज्या. रविवारी कांदा, बटाटा, टोमॅटो रस्सा किंवा डाळिंबीची म्हणजे कडव्या वालाची उसळ. तर दुपारचं हे जेवण जेवून क्लासला जाऊन आलं की 4:30-5 पर्यंत पुन्हा भूक लागलेली असायची मुलांना आणि आईला हे माहिती असायचं. मग आता तुम्ही म्हणाल मॅगी, बर्गर, वडापाव असले प्रकार तेव्हा अस्तित्वात होते का? होते, पण अगदी नगण्य. घरात मागण्याची हिंमत नव्हती. फरसाण त्यावेळी 17 रुपये पाव होतं आणि खारी मिळणं ही दिवाळी होती. बहुतेक वेळा 5 वाजता छोट्या वाटीत फरसाण मिळायचं आणि तेव्हा ते पुरायचं. एरवी संध्याकाळी नाश्ता काय तर दडपे पोहे, बटाट्याचे पापड, तळलेल्या मक्याचा चिवडा असं काहीसं. रात्री बाबा जेवायला असायचे, पण नवीन भाजी काही व्हायची नाही. मग त्यावेळी कोशिंबीर, तव्यावर खरपूस भाजलेल्या हिरव्या मिरचीवर दही आणि थंड केलेली फोडणी घालून केलेली एखादी साईड डिश, कोबी चिरून त्यात बेसन वगैरे घालून वाफवलेल्या वड्या. बहुतेक घरी थोड्याफार फरकानं हाच प्रकार असायचा. काहींच्या घरी गरम गरम वरण भात असेल, थालीपीठं होत असतील. आमच्याही घरी हे सगळं व्हायचंच. मे महिन्यात आम्ही समर कॅम्प नाही करायचो, तर गच्ची आणि अंगणात वाळवण राखण करून कावळे चिमण्यांना हाकलायचो. उरलेल्या वेळात मग कॅरम, बॅडमिंटन, डब्बा ऐसपैस, दुसऱ्यांच्या वाळवणातले चिंच, शेंगदाणे खायचो आम्ही. भाड्यानं सायकल आणण्यासाठी आईच्या मागे 2-2 रुपयांचा धोशासुद्धा लावलाय. तर या भूक लागली योजनेचे त्यावेळेचे समस्त सदस्य अगदी शपथेवर सांगू शकतील की 99% आया त्यावेळी वडा, भेळ आणू? अशा प्रश्नांना कशाला बाहेरचं, थांब पटकन दडपे पोहे करून देते, पापड तळून देते, नागलीचा पापड भाजून देते असं सांगून संध्याकाळची छोटी भूक साजरी करायच्या. यात त्यांनी किती पैसा वाचवला हे महत्त्वाचं नाही आहे, तर महत्त्व आहे त्यांनी आपल्याला वाचवलं. आपली प्रतिकारशक्ती एवढी स्ट्रॉंग केली की आजही सर्दी झाली की 3 दिवस त्यात जातील एवढंच गणित आम्ही घालतो आणि मग गप रोजच्या कामाला लागतो. आम्ही आताच्या आया नोकरीवाल्या असू किंवा नसू, आमच्यापैकी अर्ध्याहून जास्त जणी डीमार्ट, स्विगी, ब्लिंकिट संस्कृतीमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय. मुलांना डॉक्टरांकडे न्यायचं प्रमाण आम्हीच वाढवून घेतलंय. ताप, सर्दी, खोकला अशा सामान्य आजारांसाठी जी औषधं आमच्या आयांनी आम्हाला घरी करून दिली, ती औषधं आम्ही साफ विसरलो. आमच्या मुलांचे खोकले कफ सिरपशिवाय जात नाहीत. ताप आला की आम्ही मिठाच्या पाण्याच्या घड्या घालून जागरणसुद्धा करत नाही. आम्ही क्रोसिन देऊन मोकळ्या होऊन जातो. पण वेळ नसणं हे कारण झालं. आपल्यापेक्षा डबल काम आपल्या आया करत होत्या की नाही? सकाळी लवकर उठून घरातली कामं उरकून थोडंफार घर चालवण्यासाठी बाहेरचे उद्योग करणं, मुलांचा अभ्यास घेणं, पाठांतर घेणं, धुणी भांडी, डबे, नाश्ता, पाहुणे, लग्नकार्य, वाळवणं, उन्हाळी साठवणी या सगळ्या गोष्टी करत होत्या त्या. ज्या कामासाठी आज
आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, मदत उपलब्ध आहे. तरीही आपण एवढ्या बिझी असतो की आपल्याला घरात नियमितपणे येणारे मॅगी, बिस्किट, इन्स्टामार्टच्या पिशव्या आणि त्या सगळ्यातनं आपली मुलांची अख्ख्या घरची बिघडत चाललेली प्रतिकारशक्ती दिसतच नाही आहे. आपल्याला एक कोविड हलवू शकतो, 40शीत संधिवात होऊ शकतो, वजन उतरवण्यासाठी, वाढवण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट आपल्याला लागते. पण खरं तर कोणी जर एक प्रश्न आपल्याला एक विचारला तर आपण झोपेतून जाग्या होऊ. प्रश्न सोपा आहे पण आचरायला कठीण झाला आहे. आणि तो प्रश्न म्हणजे कशाला बाहेरचं? मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी आज विचार करा आणि त्या विचारातून त्यावर चिंतन करा आणि त्याबरोबर कृतीसुद्धा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.